नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महिला वर्गाच्या दृष्टीनं गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल अनेकदा विचारला जातो. महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयांवरनं 2100 रुपये करण्याचं सूतोवाच देखील केलेला आहे. या संदर्भामध्ये आता केंद्रीय पातळीवरती एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. लाडकी बहीणसारख्या योजनांच्या रकमेची वेळोवेळी समीक्षा करण्याची गरज आहे. महागाई वाढल्यानं आणि कुटुंबाच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास ती रोख रक्कम वाढवली पाहिजे असं पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं सादर केलेल्या एका शोधनिबंधामध्ये सुचवण्यात आले. EACPMनं सादर केलेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशातील सुभद्रा योजनेचा अभ्यास करण्यात आला. या योजनांमुळे महिलांची बचत वाढली, घरगुती खर्चामध्ये मदत झाली आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असं या अहवालामध्ये म्हटलंय. रोख मदतीसोबतच महिलांना डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि स्वयंसहाय्यता गट यांच्याशी जोडलं जावं, जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतील असं या अहवालामध्ये सांगण्यात आलंय. महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यामध्ये सरासरी शिल्लक ही 84% वाढल्याची या अहवालामध्ये नोंद आहे. महिलांच्या महिन्याच्या खर्चामध्ये वाढ झाली असून महाराष्ट्रामध्ये त्यात 46% वाढ झाली आहे. या खर्चामध्ये आरोग्य, शिक्षण आणि रोजच्या गरजांच्या अनुषंगानं खर्च होत असल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. या योजनेचा फायदा सगळ्या कुटुंबाला झाला असून कुटुंबातील इतर सदस्यांची बचत वाढली आहे, तर खर्च कमी झाल्याचं देखील या अहवालामध्ये म्हटलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतनं तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. EKYC प्रक्रिया पूर्ण न करणं, निकषांची पूर्तता न करणं आणि अर्जातील त्रुटी हे यामागचं प्रमुख कारण आहे. अपात्र ठरलेल्या महिलांचे या योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये बंद झालेत. राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला या योजनेतनं वगळलेलं नाही. डेटाबेसनुसार आणि निकषात न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचे पैसे आता लवकरच वाढण्याची शक्यता आहे. तशा हालचाली आपल्याला पंतप्रधान कार्यालयातनं देखील पाहायला मिळत आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.